या गावात रावणपुत्र मेघनाथाला नवस बोललं जातं। जय देवा मेघनाथा ठेवून चरणावरी माता आरती वाढी तो राया रामाच्या दूता। हॅलो, मी चार चराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय। गडचिरोली जिल्ह्यातील व तालुक्यातील मौशीखाम हे गाव प्रसिद्ध आहे इथल्या मेघनाथ देवाच्या मंदिरासाठी। इथे दरवर्षी दत्त जयंतीच्या नंतरच्या गुरुवारी रावणपुत्र मेघनाथ यांच्या श्रद्धेची उत्साहाने यात्रा भरवण्यात येते। हा देव मूळ स्थान म्हणजे वासेड्यात आहे। तर वासेड्याहून ते काही लोक म्हणजे त्याला चोरून आणले असं ऐकण्यात आहे। प्रत्यक्षात आपण तर पाहिलंच नाही, तेही बाहेरचे लोक आहेत, या गावचे नाही। तर त्यांनी येता येता म्हणजे काय झालं का इथं वळाचा झाडाक म्हणजे आराम केले, मुक्काम ठोकले, म्हणजे अंधार पडला असेल, आराम केले। तर नंतर ते दुसऱ्या दिवशी त्याला नेण्यासाठी ते पकडतात, तर तो देव म्हणजे तिथून हलचलत होत नाही, तर त्याच्यासाठी ते मग वापस चालले गेले। तर तो देवाचा मन म्हणजे इथं रमला। पहिल्या दिवशी मंदिरात भजन होऊन काला फोडण्यात येतो। त्याच दिवशी संध्याकाळी नवस बोललेल्या व्यक्तींतर्फे कुंभाराच्या हस्ते घडवलेल्या घोड्यांची मेघनाथाच्या पायाशी स्थापना केली जाते। यावेळेस गावात अनोखा उत्साह असतो। काही लोकांना दुष्ट असेल, पण आमच्या मोशांत तो आराध्य दैवत आहे। जाणारी बरात असेल लग्नाची तरी नमस्कार करून जाते। आपल्या पत्नीला घेऊन येत असेल तरी तिथंच राहते। तिथून मग नका तो त्याला काय म्हणतो आपण वाजत गाजत तो घरी जाते। कोणतेही तर्क न लावता ही 3 दिवसांची यात्रा गावकऱ्यांचे एकत्रीकरणाचे व श्रद्धेचे सकारात्मक निमित्त आहे।